रात्रीचे 11 वाजले होते. सगळं गाव शांत झोपलं होतं. पण एक छोट्याशा खोलीत एक जुन्या डेस्कपाशी बसलेला होता विवेक. हातात पेन आणि समोर जुनी वही. वहीवर पिवळसर झालेला कागद आणि त्यावर लिहिलेलं पहिलंच वाक्य, माझं एक स्वप्न होतं. एक वेल होती. विवेक लहानपणी खूप बोलका, खूप उत्साही आणि कल्पक मुलगा होता. त्याला एकच स्वप्न होतं, चित्रकार व्हायचं. रंग, ब्रश, कॅनव्हास हेच त्याचं विश्व. शाळेत कुठलीही स्पर्धा असो, त्याचं नाव हमखास असायचं. शिक्षकांनी त्यांचे स्केचेस पाहून सांगितलं होतं, हा मुलगा एक दिवस मोठा होईल. त्याचे पोस्टर्स गावातल्या कार्यक्रमात लावले जायचे. सगळ्यांना वाटायचं आपल्या गावचा पहिला आर्टिस्ट याच घरातून होणार. आईबाबांचं स्वप्न वेगळी होती, पण वडील फारच शिस्तप्रिय होते. त्यांच्यासाठी चित्रकला म्हणजे टाइमपास. ते म्हणायचे, शिकून इंजिनियर हो, नंतर रंगभर. पोटात भूक लागली की कॅनव्हास काही उपयोगाचा नाही. आईसुद्धा परिस्थितीमुळे नवऱ्याच्या बाजूनेच बोलायची. घर चालवणं, भावाचं शिक्षण आणि त्याच्या अपेक्षांचं ओझं विवेकच्या स्वप्नांवर बसत गेली. स्वप्न हरवत गेली. 12वी नंतर विवेकने इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. डोकं लावत होता, पण मग मन नव्हतं. रात्रभर अभ्यास करायचा, पण डोळ्यासमोर असायची पेन्सिल आणि ब्रश. कधी वेळ मिळाली की वहीच्या कोपऱ्यातून स्केचेस काढायचा, पण त्याला कोणी गंभीरपणे घेत नव्हतं. त्याचे स्वप्न हळूहळू कागदाच्या मागच्या पानावर लपलं. पुढे जाऊन नोकरी मिळाली. IT कंपनीत चांगला पगार, ऑफिस, मीटिंग्स, प्रेझेंटेशन सगळं होतं, पण समाधान नव्हतं. एक दिवस विवेकचा वाढदिवस होता. त्याने सोशल मीडियावर जुना स्केच टाकला. आठवण म्हणून एकदम अनेक कमेंट्स आल्या, वा हे कुणी काढलं, तू अजून काढतोस का, तुला कमिशन द्यायचंय. विवेक थबकला. त्याला वाटलं, मी जे गमावलं ते अजून हरवलं नाही, फक्त थांबलं होतं. त्याने ऑफिसच्या वेळेनंतर दररोज 1 तास चित्र काढायचं ठरवलं. हळूहळू इंस्टाग्रामवर पेज तयार केलं. लोक त्याच्या चित्रांची मागणी करू लागले. तीच कला जी त्याने गहाण ठेवली होती, ती आता त्याचं पार्ट टाईम प्रोफेशनल बनली. एकदा त्याच्या चित्राचं प्रदर्शन मुंबईत भरवलं गेलं. त्याने वडिलांना आग्रहाने बोलवलं. प्रदर्शनात लोक त्याचे कौतुक करत होते. किती भावखुलास रंग आहेत, एक्सप्रेशन्स, अफलातून यांचं आर्ट अगदी प्रो लेवलचं वाटतं. ते ऐकून वडील गप्प बसले. घरी परतल्यावर म्हणाले, चुकलो रे आपण, खरं पाहिलं पण ओळखलं नाही. आता उशीर झाला का. विवेक फक्त हसला. डोळ्यात पाणी होतं. तो म्हणाला, स्वप्न कधीच हरवत नाहीत बाबा, आपणच त्यांना थांबवतो आणि पुन्हा सुरू केलं की ते मागे धावत येतात. आज विवेक एक प्रोफेशनल आर्टिस्ट आहे. त्याने नोकरी सोडली नाही, पण आता तो आठवड्यातून 3 दिवस पूर्णवेळ चित्रकला करतो. त्याचे चित्रप्रदर्शन देशभर फिरत आहे. हरवलेले स्वप्न हे त्याचं पहिलं चित्र प्रदर्शनाचं नाव होतं. रात्री 11 वाजता तो वहीत लिहित होता, माझं एक स्वप्न होतं जे मी हरवलं नव्हतंच, ते माझ्या आत होतं, मीच त्याच्यापासून दूर गेलो होतो. स्वप्न हरवत नाहीत, ती फक्त थांबतात आणि आपण पुन्हा चालवायला लागलो की ते पुन्हा उगवतात.